सर्वांना स्वाभिमानी जय भीम। तर भावांनी व्हिडिओ टाकलेला होता रुद्राक्ष मिश्रा नावाच्या पंडितचा। तर त्यांनी घाण वक्तव्य केलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी। तर त्याचा पत्ता मिळाला आहे, त्याच्यावरती FIR सुद्धा झाली आहे, त्याचा नंबरसुद्धा मिळाला आहे। ठीक आहे, आणि काय म्हणत होता तो की करा FIR, केली भाऊ FIR, बाजूला बघू शकता। ठीक आहे, आणि अजूनसुद्धा होणार आहे, फक्त रडू नको। सनातनी म्हणतो ना स्वतःला, तर फक्त रडू नको, बरोबर। आणि काय बोलतोय की मी कोणाला घाबरत नाही, बरोबर ना, हाच वक्तव्य होतं ना त्याचं। तर त्याचा व्हिडिओ दाखवतोय मी, बघा बाजूला व्हिडिओ। श्री सीताराम, मैं हूँ पंडित रुद्राक्ष मिश्रा और जी हाँ, मैंने ही वो वीडियो बनाया था। तो बहुत सारे अंबेडकर जी के फॉलोअर्स ने मुझे अभी जस्ट मतलब मैसेज किया था, बहुत सारे लोगों ने मुझे एक्चुअली थ्रेट्स दिए हैं। तो मेरी विचारधाराओं से आपकी काफ़ी सारी जो भावनाएं वो आहत हुई हैं। तो अगर आपकी कोई भावना मेरी इस वीडियो से आहत हुई है तो मैं इस बात का क्षमा प्रार्थी हूँ। मुझसे गलती हो गई, आप मुझे माफ़ करें। बट एक बात मैं भी कहना चाहता हूँ कि मेरी आइडियोलॉजीज आप कभी चेंज नहीं कर पाएंगे। बेसिकली आपने वीडियो तो हटवा ली, लेकिन जो भी है ये बहुत गलत था, जो भी था। आपको जो जितना भी बुरा लगा हो, मैं इस चीज़ के लिए क्षमा प्रार्थी हूँ। सीताराम, किसी को कोई हेट नाही। तर बघितला भावना व्हिडिओ, जे असे काही आहेत ना काही बांडगुळ, ठीक आहे, जे स्वतःला भरपूर तुरमखा समजता, आम्ही खूप मोठे, स्वतःला उच्च श्रेणीय समजता, असे कितीक जण पाणी पाजून सोडलेत आपण, बरोबर। आणि हे बघा, मला तर बिलकुल शौक नाही की समोरच्या व्यक्तीचं आयुष्य खराब होईल, ठीक आहे। आणि अशा व्यक्तींना काय वाटतं की आम्ही उच्च श्रेणी आहोत, आमचं कोण काय वाकडं करतं, आम्ही इंस्टाग्रामवरती बोललो, पण बघितला 1 ते 1.5 तास झाला असेल मला व्हिडिओ पोस्ट करून, बरोबर। पण सांगण्याचा मुद्दा हाच आहे, हे बघा, कुठल्याही धर्म किंवा कुठलाही व्यक्ती घाण नसतो, पण प्रत्येक धर्मामध्ये हे बांडगुळ असतात, ठीक आहे। कुठला धर्म घाण नसतो, पण प्रत्येक धर्मामध्ये असे काही 2-3 जण असतात, ते काय करतात, आग लावायचं काम करतात, जातीभेद निर्माण करतात। पण जे सुशिक्षित व्यक्ती असतो ना, तो असल्या फालतूगिरीवर ध्यान देत नाही। आता हा मुलगा नागपूरला शिकायला आलेला आहे, याच्यावरती FIR झाली, बरोबर। याच्यावरती अजूनही काही ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा जर दाखल केला, पूर्ण आयुष्य याची वाट लागेल, बरोबर ना। तर हे बघा, आम्हाला कुठल्याही धर्माची किंवा कुठल्याही व्यक्तीची घृणा नाही आहे, ठीक आहे। आम्ही सर्व धर्म समभाव घेऊन चालतो, पण काही गांडूळ आहेत जे काय करतात की जातीभेद निर्माण करतात, बरोबर। तर भावांनो, सर्वांनी महापुरुषांचा अपमान न करता त्यांचा आदर केला पाहिजे, सर्वांनी महापुरुषांचा आदर केला पाहिजे। व्हिडिओ कुठून बघताय भावांनो, कमेंट करा, आणि चॅनलवरती नवे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। जय भीम आणि जय संविधान।